पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सज्जनो, परमपूज्य स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले विरचित श्री कृष्ण कथामृत या ग्रंथाचा वाचन आणि निरूपण अशा कार्यक्रमास काल नागपंचमीच्या दिवशी आपण इथे सुरुवात केलेली आहे. एकूण 18 दिवस चालणारा हे सत्र आहे. प्रत्येक दिवशी एक सर्ग याप्रमाणे आपण हे सर्ग वाचणार आहोत, त्याचं निरूपण ऐकणार आहोत. कालच्या दिवशी पहिल्या दिवशी भगवंतांना अवतार का घ्यावा याबद्दलची भगवंताची भूमिका आणि माय पृथ्वी गाईचं रूप घेऊन भगवंताकडे गेली आणि तिने केलेली विनवणी असा भगवंताच्या अवताराचा पूर्व इतिहास आपण आहे. आता भगवंताने काल वचन दिलंय की मी नक्की जन्म घेणार आणि कुठे घेणार हे देखील भगवंतानं काल सांगितलं. भगवंतांनी सांगितलं की मी यदुवंशामध्ये जन्माला येणार आहे. ज्या वंशाचा मूळ पुरुष सोम म्हणजे चंद्र आहे अशा या यदुवंशामध्ये मी जन्म घेणार आहे. भगवंताचं हे वचन ऐकलं नारदाला अतिशय आनंद झाला आणि इथून पुढे जो कथाभाग आहे तो आज आपण श्रवण करणार आहोत. श्री वसुदेव देवबंधन. वसुदेवाचं बंधन हा कृष्ण कथामृताचा दुसरा सर्ग आहे. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. सृष्ट्वाखिलं विश्वमिदं विचित्रं स्थूलं च सूक्ष्मं च चराचरं च तथापि नित्यं निरुपाधिकोय तस्मै महेशाय नमोस्तु शश्वत. ज्या भगवान शंकरांनी हे विविधतेनं नटलेलं असं विश्व निर्माण केलेलं आहे. सृष्ट्वाखिलं विश्वमिदं विचित्रं. सगळं वैविध्य आहे आणि त्या वैविध्यामध्ये सुद्धा पराकाष्ठेची विसंगती जाणवते. जिथं स्थूल आहे तिथं सूक्ष्म आहे, तिथं चर आहे तिथं अचर आहे. म्हणजे जिथं जिवंत आहे तिथं निर्जीव सुद्धा बसतोय. स्थावर आहे जंगम आहे. अशी विविधता, एवढी विविधता आहे की एवढी प्रचंड विविधता आहे की याचा पार सुद्धा पुढायला लागणार नाही. प्रत्येक गोष्टीत एक अशी गोष्ट आहे तर त्याच्या विरोधात असणारी गोष्ट या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेच आहे. अशा या विचित्र जगामध्ये जिथं स्थूल सूक्ष्म सजीव निर्जीव अशी विचित्रता असूनही ज्यानं हे निर्माण केलंय तो स्वतः त्या उपाधीपासून कितीतरी दूर राहतो. नवे नवे त्याला त्याचा लेप सुद्धा लागत नाही त्या उपाधीचा. अशा भगवान शंकरांना तथापि नित्यम निरुपाधिकोय, जो निरुपाधिक आहे त्याला कुठलीही उपाधी लागत नाही, अशा शंकरांना माझा वारंवार नमस्कार असो. तस्मै महेशाय नमोस्तु शश्वत. भगवान शंकरांना वंदन केल्यानंतर पुढच्या चरणामध्ये सद्गुरूंना वंदन केलेलं आहे. अचिंत्य परतत्व दे करुण वासनेचा क्षय प्रसाद तव सद्गुरो निवटितो भवाचे भय. म्हणून तुमच्या पुढे दिसत दीन चिंतामणी तुम्हा शरण मी भवत चरण मस्तकी घेऊनी. अचिंत्य असणारं परतत्व सद्गुरु कृपा प्रसादाचा महिमाच असा आहे की ते मुळात जे परतत्व अचिंत्य आहे, जे कुणालाही कळणार नाही, अशा परतत्वाची तुम्हाला देणगी हातात देऊन तुमच्या वासनेचा क्षय करतो. आता वासनेचा क्षय करतो या गोष्टीबद्दल जरा सांगायचंय. मुळात वासना जर निर्माण झाली नाही तर पुढच्या सर्वच गोष्टी थांबतात. कुठल्याही गोष्टीची इच्छा निर्माण झाल्यानंतर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी नको तेवढे प्रयत्न केले जातात. पण मुळात वासनेचा क्षय होणं हा आशीर्वाद केवळ आणि केवळ सद्गुरू देऊ शकतो.
सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आहे. लोह परिसाची नसाहे उपमा, म्हणजे ज्यांना लोह परिसाची उपमा सुद्धा देणं योग्य नाही. कारण ते कसे असतात, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागला. असे सद्गुरू तुमच्या वासनेचा क्षय करून टाकतात. नवे नवे आपल्यासारखंच करण्याचा शिष्याला प्रयत्न करतात. मग हे परिसाची उपमा देऊ का म्हणले तुकाराम महाराज त्यांना. म्हणजे परिस काय, लोखंडाला लावलं तर त्या लोखंडाचं सोनं करत, म्हणजे सोनं करतो लोखंडाचं, परंतु त्या लोखंडाला परीस असण्याची विद्या देतो का, परीस होण्याची विद्या देतो का, ती मात्र राखून ठेवतो. पण सद्गुरूंचं असं नसतं. सद्गुरू आपल्याजवळ जेवढं काही आहे ते सगळंच्या सगळं शिष्याला देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आता आपली जोडी फाटकी असते त्याला काय करणार. वासनेचा क्षय कर. चिंतामणी एक रत्न असं सांगितलं जातं की तुमची चिंता किंवा तुमची इच्छा एखादी जर निर्माण झाली तर ती निर्माण झालेल्या इच्छेची पूर्तता करण्याचं काम चिंतामणी करतात. पण सद्गुरू असे असतात ते वासना चिंता उत्पन्नच होऊ देत नाही, त्याचा क्षय करून टाकतात. म्हणून त्यांच्या पुढे तो चिंतामणी सुद्धा दीन दिसतो, दुबळा दिसतो, गरीब दिसतो, बापडा दिसतो. म्हणून तुमच्या पुढे दिसत दीन चिंतामणी, तुम्हा शरण मी भवत चरण मस्तकी घेऊनी. तुमचे पाय माझ्या डोक्यावर घ्यावे तितके पवित्र आहेत. सद्गुरूंना नमस्कार केला. आजच्या कथा भागाला सुरुवात होती. काल आपण वैकुंठात जाऊन आलो, म्हणजे कथेत. आज आपण सुंदर मनोरम अशा मथुरा नगरीमध्ये प्रवेश करणार. परम सुंदरा मथुरा नगरी, वसली होती यमुना तीरी. श्यामल शालनेच्या जनुका, बसे कडेवर मुग्ध बालिका. एखादी सुंदर युवती आहे, लहान लेकरू तिनं आपलं उचलावं आणि आपल्या कडेवर घ्यावं. म्हणजे बालिका सुद्धा मुग्ध आहे, सुंदर आहे, मोहित करणारी. अशा मायलेकी जशा दिसतील तशी सुंदर अशा यमुनेच्या काठावर सुंदर अशी मथुरा नगरी शोभून दिसत. निळ्या नभी चमकती विशेष, तीर्थगृहांचे सुवर्ण कळस. सुचविती जणू विलास केली, संपत्ती कळसास पोचली. त्या निळ्या आकाशामध्ये, त्या वातावरणामध्ये त्या गृहांचे सुवर्ण कळस. त्या मुळात काय, कळस हा मंदिरालाच असतो अशातला भाग नाही. मुळात घर आणि मंदिर यात फरकच असायला पाहिजे. घर तेच मंदिर आणि मंदिर तेच घर, इतकं दोन्हीमध्ये साम्य असावं. घराला मंदिराचं रूप येण्यासाठीच सुगृहिणीची खटपट असावी आणि गृहस्थानं सुद्धा तेच प्रयत्न केले पाहिजे की त्याच मार्गाने तो येणारा जो आय आहे, जो पैसा आहे, तो तसा आला पाहिजे आणि तिनं सुद्धा आय तसा व्यय करावा, म्हणजे ते घराचं मंदिर होतं. अशा त्या घरांवर सोन्याचे कळस होते आणि ते काय सुचवत होते, सुचविती जणू विलास केली, संपत्ती कळसास पोचली. विलास, क्रीडा आणि संपत्ती या तिन्ही गोष्टी कळसास पोचल्यात हे त्याच्यातून ते कळस सुचवत होते. ही कशी होती मथुरा, कशी निर्माण झाली होती मथुरा. मधुदैत्यासह त्याचे मधुवन, दाशरथी शत्रुघ्ने मर्दुन. या स्थानी पुराण काली, अभिनव ऐशी पुरी वसविली. रामायणातला प्रसंग आहे. भगवान रामचंद्र सिंहासनाधीश्वर झाले आणि नंतर शत्रुघ्नाला सांगितलं की एक मधु नावाचा दैत्य आहे, त्याचा संहार करून या. मग शत्रुघ्नानं जाऊन त्या मधु दैत्याचा संहार केला आणि त्या ठिकाणी जिथे त्या मधु दैत्याचा संहार झाला तिथे मधुरा नावाची एक नगरी स्थापन केली, निर्माण केली. आणि पुढे शत्रुघ्न तिकडेच राज्यकर्ते झाला. या मधुरेचा हळूहळू मधुरा झाला. मधु दैत्याची आठवण म्हणून त्या नगरीला मधुरा असं नाव दिलेलं. पुढे ती कालांतराने मथुरा झाली. पापी मधुवर नष्ट झाले,
पाप बीज परी नच जळाले, होते जणू ते दडुनी भूगत, अनुकूला कालास अपेक्षित. पापी मधुवन नष्ट झालं म्हणजे, पण त्या पापाचं बीज जे होतं ते सुप्त अवस्थेमध्ये त्या जमिनीमध्ये तसंच राहिलं होतं आणि त्या अनुकूल काळाची वाट पाहत होतं. गवताचं बी पाहतो आपण, गवत वाळून गेल्यानंतर पुन्हा ते बी दिसतं का? पण बरोबर पावसाचे 4 थेंब पडले की बरोबर ते बाहेर निघतं. तसं हे पाप बीज जे होतं त्या मधुदैत्याचं, ते कुणीतरी आपल्यासारखा इथं जन्माला यावा आणि त्याच्यातून मी पुन्हा एकदा माझे पापकृत्य चालू करावे याची वाट पाहत होतो. भोजकुलीचा कंस दुर्मती, काले होता राजा, दुष्कृती फलयुत वृक्ष उगवले, कोंब फुटून त्या बीजा, जय हरी सुखकंदा. पुढं कालांतरानं काय झालं, त्या भोजकुलामध्ये कंस नावाचा एक राजा झाला. त्यानं ते राज्य हस्तगत केलं आणि तो तिथे राज्यावर बसल्याबरोबर दुष्कृती फलयुक्त वृक्ष, दुष्कृतीचे फळ लागणारे वृक्ष निर्माण व्हावेत तसं याचं राज्य चालू झालं आणि त्या बीजाला, पापाच्या बीजाला कोंब फुटले. दिसावया इतराहून सुंदर, गांजाचे जरी पीक खरोखर, उत्पन्न हे विपुलतयातून, परियादरिती तयान सज्जन. मुळात दिसायला सुंदर असतं म्हणे गांजाचं पीक. त्याच्यावर आता बंदीच आहे त्याच्यामुळे त्याचं फुल कसं, पीक कसं माहित नाही, पण त्या काळात पाहिलेलं असेल म्हणून वर्णन आहे की गांजाचं पीक दिसायला फार सुंदर दिसतं, उत्पन्नही चांगलं येतं. चांगलं म्हणजे अन्नधान्य पेरल्यानंतर त्यातून उत्पन्न मिळणार त्याच्या 10-15 पट जास्त येत असतं. पण ते कितीही चांगलं असतं, कितीही उत्पन्न देणारं असलं, आज जर पेरलं तर काय होईल? जेलची हवा खावं लागेल, फुकटचा पाहुणचार. हे का करत नाही तर हे सज्जन लोक हे करत नाही, दुर्जन करतही असतील. आजही आपण वर्तमानपत्रामध्ये तशा बातम्या वाचतो. असं सुंदर असणारं पीक सुद्धा जसे सज्जन लोक त्याचा आदर करत नाही, त्याच्यातून कितीही फायदा होत असला तरी ते घेत नाही, तसंच या मथुरा नगरीचं काहीच झालं. इथे जे काही चांगले लोक होते तसेच मथुरा नगर सुशोभित, विलास संपत्तीने मंडित, सोडून गेले दूर संत जन, निज धर्माचे करण्या रक्षण. इथले जे काही चांगले लोक होते, संत मंडळी होते, सज्जन होते, ते म्हणले इथं काही आपला ठाव ठिकाणा योग्य लागणार नाही, आपण हे नगर सोडून गेलेलं बरं. ते इतर ठिकाणी निघून गेले. उरले कोण? सगळे कंसाचेच साथी. कारण कशामुळे गेले हे लोक निघून? कारण तेथे शील सतीचे, यज्ञ मुनींचे, धन दुबळ्यांचे, एक क्षणही नसे सुरक्षित, पटकीच्या साथीतील जीवित. तिथं सतींचं शील आणि मुनींचे यज्ञ आणि दुबळ्यांचं धन हे काहीही सुरक्षित नव्हतं. कसं होतं तर पटकी यावी आणि त्याच्यामध्ये पटापट लोक मरावे, तसं या सगळ्यावर घाला घालत होता कंस. भूप कंस धन रूप बळाने, युक्त तसाची चातुर्याने. पण कंसही वर्णन केलंय, भूप कंस हा धन, रूप, बळ, त्याचबरोबर चातुर्यानं युक्त होता, संपन्न होता. त्याचा जो पैसा अमाप होता, रूपाने सुंदर होता, बलवान होता आणि चतुर होता. पण पुढे महाराज काय म्हणतात? वर्णोका परिसर्प गुणाते, विसरून त्याच्या भयद विषाते. सापाचे गुण कशाला सांगावेत म्हणजे? त्याचं विष महत्वाचं आहे, त्याचं विष विसरून कसं चालेल? तुमच्या दादांचा एक श्लोक आहे, हे जी मृदू चपल सुंदर शीतल शेष, ना ठेविती परितया कुणी संग्रहास, एका विषय करून तो दडला विलास, नाही बरा म्हणून एकही अंगी दोष. एक दोष आहे म्हणजे त्याच्या अंगात विष आहे. फार छान दिसतो, तेज असतो. साप, अहो धावता साप बघा, लख चमकतो आणि स्पर्श जर करून पाहिला तर थंडगार असतो, शीतल असतो, मृदू असतो. तेजी, मृदू, चपल, सुंदर, शीत असा शेष. पण त्याच्याजवळ विष आहे म्हणून कोणी घरात ठेवल का? कितीही चांगला असेल तसं. तसं झालंय. या कंसाचे गुण वर्णन करण्यात काही अर्थ नाही म्हणे, कारण त्याच्याजवळ दुष्टपणाचं विष आहे. काय केलं होतं कंसानं?
श्वशुराचे घेऊन सहाय्य द्रोह करून जनकासी नृप झाला त्या नको पुरावा अधमाधम मनन्यासी जय हरी सुखकंदा. महाराज उग्रसेनांचा हा पुत्र होता. त्यानं काय केलं, आपल्या सासऱ्याची मदत घेतली आणि बापाला सिंहासनावरून खाली खेचलं आणि स्वतः तिथं राजा झाला. सासरा कोण होता? जरासंध. त्या जरासंधाची मदत घेऊन त्यानं आपलं वडिलांचं राज्य आपल्या ताब्यात घेतलं. त्याला अधमाधम म्हणावं असं सांगितलेलं आहे शास्त्राने. काय? जो स्वतःच्या बळावर काही मिळवतो तो उत्तम, बापाच्या बळावर किंवा बापाच्या नावाचा वापर करून जो मिळवतो तो सांगितलाय मध्यम. मातुल म्हणजे मामाची मदत घेऊन जो करतो, एखाद्या मामाच्या बळावर काही संपत्ती मिळवतो तो झाला अधम. आणि सासऱ्याच्या पैशावर सासऱ्याच्या बळावर जर काही मिळवत असेल तर तो अधमाधम असं शास्त्राने सांगितलेलं आहे. आता बघा आपण किती जण अधमाधम आहेत. इकडे फार आनंद होतो असं काही बोललं. त्या कंसाला एक भगिनी होती. होती भगिनी कंसासी नाव देवकी असे जियेसी सरळ हृदय ही कुटिल तदंतर लक्ष्मीशी जणू शंख सहोदर. देवकी अशा नावाची त्याला बहीण होती. तिचं अंतर एकदम सरळ होतं आणि याचं एकदम कुटील होतं. जसा लक्ष्मी आणि शंख समुद्रात क्षीरसागरातून निर्माण झाले, पण शंखाची आतली बाजू कशी असते? वाकडी 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 सगळी. तसं होतं याचं अंतर त्या शंखातल्या वेटोळ्यासारखं वाकडं वाकडच होतं आणि ती बिचारी सरळ हृदयाची होती, सरळ मनाची होती. कशी होती देवकी? चारु हास्य सुंदर मुखमंडल मनोज्ञ कांती वाणी मंजुळ सुंदरता शुचिता सात्विकता घेऊन तिज जणू रचित विधाता. सागर भरला से जलाने ही स्वाभाविक वात्सल्याने कारुण्याने सदैव पूर्ण हृदय तिचे जेवी रामायण. काही पदांना चाली लावलेल्या आहेत. परमपूज्य आप्पांसोबत आमचे छगन काका असायचे आणि छगन काकांनी लावलेल्या ह्या चाली आहेत काही काही पदांना. चारु हास्य सुंदर मुखमंडल चारु हास्य सुंदर मुखमंडल मनोज्ञ कांती वाणी मंजुळ मनोज्ञ कांती वाणी मंजुळ सुंदरता शुचिता सात्विकता सुंदरता शुचिता सात्विकता घेऊन तिज जणू रचित विधाता. सागर भरला से जलाने सागर भरला से जलाने ही स्वाभाविक वात्सल्याने ही स्वाभाविक वात्सल्याने कारुण्याने सदैव पूर्ण कारुण्याने सदैव पूर्ण हृदय तिचे जेवी रामायण हृदय तिचे जेवी रामायण. चारु हास्य सुंदर मुखमंडल चारु हास्य सुंदर मुखमंडल मनोज्ञ कांती वाणी मंजुळ मनोज्ञ कांती वाणी मंजुळ. चारु हास्य सुंदर असं हास्य असणार सुंदर मुखमंडल आहे तिचं. मनोज्ञ मनासारखी निर्मळ कांती आहे. वाणी मंजुळ आहे. सुंदर भगवंतानं ती पंचमहाभूत घेऊन तिचा शरीर निर्माण केलं नाही. तिचं शरीर निर्माण करताना भगवंताला काय वाटलं काय माहिती? भगवंताला सुंदरता शुचिता म्हणजे शुद्धता काय असते ती शील काय असतं ते आणि सात्विकता हे घेऊन तिची निर्मिती केली.
कशी होती ती? सागर भरला असे जलाने, ही स्वाभाविक वात्सल्याने, जसा समुद्र पाण्यानं भरलेला असावा तशी ही वात्सल्यानं भरलेली होती. कारुण्याने सदैव पूर्ण, हृदय तिचे जेवी रामायण. कारुण्य रस जो आहे तो रामायणामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, त्याप्रमाणे हिच्या हृदयामध्ये कारुण्य भरलेलं होतं. ती काय करायची? राजकन्या होती. आता राजकन्या म्हणल्यावर तिच्या विहारासाठी, तिच्या खेळण्या बागडण्यासाठी सगळ्या सोयी केलेल्या असतात. तिच्या बापाने हिच्यासाठी सगळ्या सोयी केलेल्या होत्या. हिच्याकडे बाग होती, बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते आणि त्यांच्याशी खेळताना मयूर शूक सारिका गृहीचे, क्रीडा पाडसवा हरिणीचे, व्याकुळ तिज वाटता बंधनी, सवेच त्यांना देत सोडुनी. मोर, पोपट, सारिका म्हणजे तुमच्या कोकिळा, त्या सगळ्या तिच्याकडे, किंवा हरणाचे पाडसं असायचे. पुढे व्याकुळ झाले असं वाटलं की हिनं त्यांना सोडून द्यावं पिंजऱ्यात. जा बाबा, तुम्ही तुमच्या सुखात राहा, मला तुमचं दुःख पाहावे. किंवा बागेतून जात असताना सुमखुडिता ये रस बघता ते, वाटे अश्रुलता ढाळीते, आहा तिचे प्रिय अपत्य हरिले, जननीचे ना हृदय जाणिले. फुल फुडलं समजा, त्याच्यातून मागून जो रस येतो तो पाहायला कितीला वाटावं. मायपासून लेकरू दूर केल्यामुळं ती बेली, ती वृक्ष रडतायत, अश्रू ढाळतायत, म्हणून तिनं फुलं तोडणं सुद्धा बंद केलं. तिनं फक्त वरून फुलांवरून हात फिरवावा आणि आनंद घ्यावा. म्हणून विहरता उद्यानातून तिने फुला चुंबावे, पुरवाळावे वत्सल परिकर, तोडायान धजावे जय हरी सुखकंदा. तिनं त्या फुलांना फक्त कुरवाळावं, चुंबन घ्यावं त्यांचं, तिची काही तोडायची हिंमत नव्हती. देवकीच्या हळव्या हृदयाची, आता उलट, देवकीच्या हळव्या हृदयाची, कंस करी नित थट्टा साची, तिच्या पुढे टोची पक्षाते, हसत बसे ची करिता ते. तिच्या समोर येणं मुद्दाम त्या पाखरांना, पक्ष्यांना, त्या प्राण्यांना टोचावं आणि ते ची करू लागले की त्यांना गदगदा हसावं. कळ्या उमलत्या चुरगाळाव्या, निष्ठुर हसुनी वर उधळाव्या. कळ्या घ्यायच्या, चुरगळायच्या, वर फेकायचा. त्यावेळेला ती बिचारी देवकी वदन झाकुनी रडे देवकी, दुजे काय तरी करील वराकी. ती कंसाची थट्टा सुद्धा तिला व्यथा देत होती. किती कोमल हृदय असेल. आता एवढं कोमल हृदय आहे, का सांगतोय पुढं काय काय प्रकरण ते आपल्याला पाहायचं. दुष्ट नरांचे सहजची वर्तन, उपजविते की व्यथा विलक्षण, निवरुंगाची लवही जेवी, स्पर्शे केवळ बहुपरिशिणवी. या दुष्ट नरांचं सहज वर्तन असतं, यांनी सहज केलेले काही वर्तन असतात, पण सज्जनांना, जे कोमल हृदयाची माणसं आहेत त्यांना व्यथा निर्माण होते. जसं ते निवडुंग, आता निवडुंग पाहायलाही राहिलं नाही. त्या फण्या निवडुंगाला हात लावला तर त्याच्या काट्यांना नुसता स्पर्श झाला तरी ते 4 दिवस सलायचं. काटाही निघत नव्हता आणि सलई थांबत नव्हतं. पुढे काय झालं? कालानुरूप देवकी वयात आली. उपवर झाली जयी देवकी, विकसित कलिका तैशी, वृष्णिकुलींच्या वसुदेवाते, नेमियले वरती जसी जय हरी सुखकंदा. यया तिचा पुत्र होता यदू. त्या यदूच्या वंशामध्ये सात्वत नावाचा एक राजा झाला. त्या सात्वत राजाचा पुत्र तो वृष्णी, आणि त्या वृष्णीचा जो वंश होता तो हा. वृष्णी या शब्दाचा एक संस्कृत मध्ये अजून एक अर्थ आहे, सरळ सरळ अर्थ म्हणजे गवळी. जे गोपालन करायचे त्यांना वृष्णी म्हटलं जायचं. अशा त्या वृष्णी कुलामध्ये त्या वसुदेवाचा जन्म झालेला होता आणि त्या वसुदेवाला देवकीचा पती म्हणून नेमस्त करण्यात आलं. आता राजाच्या बहिणीचा विवाह आहे. विवाह झाला बहुथाटाने, कंस लक्ष घाली जातीने, पुणे ते तमग पडे कशाचे, प्रगटे वैभव सर्व कलांचे. आता स्वतः राजा जातीनं लक्ष घालतोय, तिथं वैभवाला काय कमी आहे. वरातीच्या वर शुभ समयासी, पूरचा आला संपत्तीसी, भव्य मनोहर हे मरथावर, आरोहण करीती ते वधूवर. वरात, आता लग्न तर थाटात झालंच, पण वरात आपल्या भागात नाही, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजही पंढरपुरात अजूनही वराती निघतात. लग्न झाल्यावर नवरी नवरदेवाची मिरवणूक असते. आपल्याकडे फक्त नवरदेव मारुतीला जातो तेवढीच मिरवणूक असते. नवरी नवरदेवाची सोबत मिरवणूक निघते
आणि त्या मिरवणुकीच्या वेळेस याला स्वतःची संपत्ती दाखवण्याचा काही मोह आवरला नाही. थाट केला मोठा. सोन्याच्या रथावर मेवण्याला बहिणीला बसवलं आणि तो रथ सजवला. कसा सजवला? मिळवून बहुविध पुष्पे रत्ने शोभविली त्या रथास यत्ने फुले चमकती रत्न सुगंधित झाले जणू का गुण संक्रामित. फुलांनी रत्नांनी तो रथ सजवला. तर असं झालं म्हणले की रत्न सुवासिक झाले आणि फुलं चमकू लागले. गुण एकमेकांचे एकमेकांकडे इतके रत्न लावले इतके फुलं लावले की कशाचा सुगंध आहे कशाचा प्रकाश आहे काही कळायला पाहिजे. अश्वदहा सुंदर ते जाळ सुलक्षणी वर्णाने धवल सजवली त्या जोडिले रथाते दशग्रंथ जणू वेदार्थाते. 10 सुंदर शुभ्रवर्णाचे घोडे त्या रथाला लावले आणि कसं दिसत होतंय म्हणले जसं वेदांचा अर्थ कळण्यासाठी दशग्रंथ असतात. संहिता, ब्राह्मण, आरण्य, शिक्षा, निरुक्त, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद असतो, ज्योतिष्य असतं. असे 10 दशग्रंथ लागतात एका वेदाचा अर्थ सांगण्यासाठी. तसे 10 ग्रंथ जणू काही जोडले त्या रथाला असं काहीसं दिसत होतं आणि तो वेदरूपी रथ आहे असं भासत होतं. पण काय झालं? रथ चालवण्यासाठी सारथी म्हणून कोण बसला? स्वये कंस होऊन सारथी प्रग्रह घेई हाती अविवेकाधीन झाल्या जणू का दशेंद्रियाच्या वृत्ती जय सुखकंदा. या अविवेकी कंसानं ते प्रग्रह म्हणजे तो कासरा हातात धरलाय आणि जणू काही सगळ्या दशेंद्रियाच्या पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांच्या वृत्ती ज्या आहेत त्या अविवेकाच्या अधीन झाल्याचा भास निर्माण झाला. सगळं अविवेकी माणसाच्या हातात गेलं. मिरवणूक चालली पथाने रचली जावर रम्य तोरणे सोनसळी रेशमी पटासी पसरुनी झाकिले जयासी. मिरवणूक रस्त्याने चालली आहे. मोठमोठे तोरण कमानी उभ्या केलेल्या आहेत आणि सोनसळी रेशमी पदर पडदे काही खाली टाकलेत वस्त्र काही रस्त्याच्या बाजूला लोमटे सोडले असं सुंदर सजवलंय. सोनसळी या शब्दाचा हा सरळ खरं सांगायचं म्हणजे हा मराठी शब्द आहे. सोनसळी भरजरी हा उर्दूतून आलेला शब्द आहे. जर हा शब्द मुळात उर्दू आहे तर आपण मोगलाईत राहत असल्यामुळे आपल्याला ते शब्द आपल्याच्या अंगवळणी पडलेले. सोनसळी म्हणजे जरतारी किंवा भरजरी जी वस्त्र असतात त्याला सोनसळी म्हणतात. सोन्याच्या तारा ज्याच्यामधून ओवलेल्या असतात ती जर असे वस्त्र उभे लटकवलेले होते. खाली सतरंजासारखे रेशमी वस्त्र रस्त्यावर टाकलेले होते. गरजे सर्वा पुढे धडधडा हत्ती वरती थोर चौघडा मागुन वाजे मंजुल सनई सती पतीस जणू उत्तर देई. पुढे धडधडा चौघडा वाजत होता मागून मंजुळ सनई वाजत होती. तसं मोठ्या आवाजात बोलणाऱ्या नवऱ्याला बायकोनं हळू आवाजात बोलावं म्हणजे जुन्या काळातलं वर्णन आहे. त्या काळात असं होतं. तसं हे काहीसे चित्र होतं. मृदुंग झांजा शिंग तुतारी प्रगटविती आपुली चातुरी बंदी करती जय जयकारा भेदी तसे तो गर्जा अंबरा. दासी त्या मागून चालल्या विविध भूषणांनी ज्या नटल्या अंगण वस्तूशी घेऊनी स्तबक फुलांचे जसे लतांनी. हा पूर्वीचा रूपवंत मिरवण्याचा जुन्या पिढीतल्या लोकांना माहित असेल हा प्रकार होता. रूपवंताचे ताटू डोक्यावर घ्यायच्या बाया आणि त्या मिरवत पूर्ण गावानं मिरवत तो रूपवंत नेला जायचा. असं रूपवंत नेत होत्या आणि किती होत्या म्हणजे 10,000 दासी होत्या तिच्यासोबत आणि तेवढ्या भावानं आंदन म्हणून दिल्या होत्या तिच्या घरी बहिणीला काम लागू नये म्हणून. आता बायांना कौतुक भारी असा भाऊ पुढे बघा. गणिकांच्या गाणास साथ दे नुपुर झंकारुनिया भाव भाव मधु कटाक्ष फुलवी नृत्यांच्या सौंदर्या जय सुखकंदा. पुढे असे गाडे होते. आजकाल ते डीजे का काय असतं ना तसं आणि त्या गाड्यांवर नृत्यांगना नाचत होत्या. ते तसेच गाडे नाचत असतानाच गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. दोन्ही कडुनी होई साचा दाम्पत्यावर वर्ष सुमांचा फुले नाही शब्द की स्तुतीचे कुतुके जे निगती जनवाचे. दोन्हीकडून फुलं वाळा उधळत होते लोक. जणू नुसती फुलं नव्हती त्या नवरीचं नवरदेवाचं त्या नवरीच्या भावाचं कौतुक करणारे लोकांचे शब्द सुमन होते.
रत्नदीपन घेऊन निज हाती सुवासिनी रथ अनुसरताती. रत्नाचे मंगलदीप घेऊन सुवासिनी सोबत सोबत चालतायत. या मागे कुलदलना मेळा वस्त्राभरणांनी नटलेला. त्याच्या मागून कुलस्त्रिया रत्न अलंकार परिधान करून जरीची वस्त्र घालून सोबत सोबत चालत होते. मध्येच कोणी चढून रथाते. आता करवली. मध्येच कोणी चढून रथाते वधूच्या मुंडवळ्या सावरिते. उभयाच्या शेल्याची ग्रंथी आहे का सुटली ते बघती. तर करवली ती मिरवली. तिला मिरवा वाटतं थोडं थोडं म्हणून ती मदत रथावर चढायची. नवरीच्या मुंडावळ्या व्यवस्थित आहेत का नाही, त्यांच्या दोघांच्या बांधलेल्या शेल्याची गाठ व्यवस्थित आहे का नाही बघा. उगा आपलं काहीतरी करायचं म्हणून समोर समोर करायचं. रथा समार्गी हिसका बसता अंगतये अंगास लागता. लज्जा ऋणमुख होत वधूचे स्मित ओठावर येत वराचे. जुन्या काळात वर्णन आहे. नवरीच अंतरपाठ पाहायला उघडल्यानंतर पाहायला भेटायची. त्यावेळेस तिचा तो स्पर्श झालेला तिनं लाजून खाली मान घालावं आणि यानं सहज हसावं. आता हे म्हणजे असं होते का म्हणल्यावर म्हणून सांगावं लागतं की असंही होत होतं. दलातुनी कमलांचे केसर सुम संभारी देवी. प्रपदपतीचे दिसे विलोकी तेच शालिनी देवी. जय हरी सुखकंदा. हे सगळं झाल्यानंतर तिनं वर मान करून काही बघू नये. फुलांच्या त्या ढिगाऱ्यामध्ये त्याच्या अंगावर लोकांनी उधळलेली फुलं जी होती त्याच्यात वसुदेवाचे जे पाय तिला दिसायचे तेवढेच ती पाय निरखून बघायची. पण तिनं नजर वर करून काही वसुदेवाच्या चेहऱ्याकडे बघितलं नाही. सर्व नगर पाहते कौतुकी रथावरी वसुदेव देवकी. चंद्रासह रोहिणी शोभली नभी जशी नक्षत्र मंडळी. चंद्रासोबत रोहिणी शोभावी तशी ही देवकी आणि वसुदेवाची जोडी शोभत होती. शांत रसासह अथवा कविता उत्प्रेक्षा रूपके मंडिता. विराग उज्ज्वल भक्ती सहवा मुनी हृदयी शोभून दिसावा. शांत रसासह कविता किंवा उत्प्रेक्षा आणि रूपक अलंकाराने मंडित असलेली कविता जशी दिसावी तसं यांचा जोडा दिसत होता. किंवा उज्ज्वल भक्तीसोबत विराग वैराग्य एखाद्या मुनीच्या हृदयामध्ये जसं शोभावं दोन गोष्टी एकाच वेळेला तसे दोघं शोभत होते. कुठे वाद्य वाजता कथाने काम त्यजून धावती त्वरेने. अशा स्त्रियाही वरात मोहक बघावयासी कशान उत्सुक. थोडं ढुमढुम वाजलं की काय म्हणून बघायला जाणार नाही तर ती स्त्री कशी. त्या बायांनी यावं आणि काय वाजायला इकडे म्हणून बाहेर येऊन बघावं. कशा यायच्या बाहेर. त्वरित गाठुनी वाता त्वरित गती गाठून वातायन. रमणी बगती शोभा निरकुन कोणी वाणित वधूवराते. वाजंत्रीच्या कुणी सुराते. धावत यायच्या. वातायन म्हणजे खिडकीत उभ्या राहायच्या आणि वरून पाहायच्या की काय चाललंय. इतकी सुंदर वरात चालली आहे. काय सुंदर देखणी नवरी आहे. एकदम सुकुमार असा नवरदेव आहे. आणि वाजंत्री पण काय सुंदर वाजते. कोणी नवरीचं कौतुक करायला, कोणी नवरदेवाचं करतंय, कोणी भावाचं करतंय, कोणी वाजंत्रीचं करतंय. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने कौतुक करत. एक बाई दुसरीला म्हणाली एक वदेही परस्परासी योग्य किती गे मधुरूपासी. अजराजासी इंदुमती ती निषदपती ते जणू दमयंती. म्हणजे काय योग्य अनुरूप जोडा आहे. गोड दिसतायत. साध्या शब्दात सांगायचं कसे दिसतायत तर अजराजाला जशी इंदुमती शोभून दिसली किंवा निषदपती म्हणजे नलराजाला जशी दमयंती शोभून दिसली तशी जोडी दिसते. आता थोडा कथाभाग असा आहे. हा अजराजा कोण होता. अज म्हणजे दशरथाचा वडील. दशरथांच्या वडिलांचं नाव होतं राजा अज. या अज म्हणजे ते मुळात रघुराजाचे पुत्र अजराजा. अजराजाचे दशरथ आणि दशरथाचे राम. आता काय झालं. तृणबिंदू नावाचे एक ऋषी होते. त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्रानं हरिणी नावाच्या अप्सरेला पृथ्वी तलावर पाठवलं आणि तिनं येऊन आपल्या नृत्य साधनेनं तृणबिंदूंचा तपश्चर्याचा भंग केला. तृणबिंदूंनी तिला शाप दिला की तुला अप्सरा म्हणून वर जाता येणार, मनुष्य योनीमध्ये स्त्री रूपामध्ये जन्म घ्यावा लागेल आणि दुःख सहन करावं लागेल असा शाप तृणबिंदूंनी दिला.
म्हणजे आवडत्या वस्तूपासून दूर जाण्याचं जे दुःख असतं, मला भगवंतापासून दूर नेण्याचं काम तू केलंस, तुलाही तुझ्या आवडत्या वस्तूपासून, आवडत्या जीवापासून दूर जाण्याचा भोग भोगावा लागणार आहे असं सांगून तिला शाप दिला आणि तृणबिंदू निघून गेली. तिनं निघून जाता आता पुन्हा पाय धरले आणि तिनं उशाप मागितला. ते म्हणजे ठीक आहे, तू तुझ्या कामानं, तू स्वतःच्या मनानं हे काम केलेलं नाही, इंद्राने सांगितलं म्हणून केलंय, मी तुला उशाप देतो. नारदाच्या विणेला असणारी जी पुष्पमाला आहे ती गळून जर पडली आणि ती तुझ्या अंगावर पडली तर तू त्यातून मुक्त होशील, असं तिला उशाप देतो. पुढे ती इंदुमती म्हणून विदर्भ देशी जन्माला आली. अजराजानं स्वयंवरातून तिला जिंकून आणलं. अजय सुद्धा पराक्रमी होते. त्यांनी तिला जिंकून आणल्यानंतर अजराजाचे वडील जे होते रघु, त्यांनी विचार केला आता पोराचं लग्न झालंय आणि पोरगा शूरवीर आहे, राज्य सांभाळू शकतो, म्हणून ते वाढत असताना निघून गेले. आणि दरम्यानच्या काळात काय झालं की स्वतःच्या सरोवराजवळ विहार करत असताना वरून नारद मुनी आकाश मार्गाने जात होते आणि त्याच वेळेला त्यांच्या विणेला असणारी स्वर्गीय पुष्पांची जी पुष्पमाला होती ती तिथून निसटली आणि बरोबरीच्या गळ्यातून पडली. त्यावेळेस तिला पुत्र झालेला होता ज्याचं नाव होतं दशरथ. आणि दशरथ हे फक्त 6 महिन्याचं लेकरू होतं. असं कथेमध्ये असं वर्णन आहे की 6 महिना झाला म्हणून तिला बाहेर आणलेलं होतं बाळंतीच्या खोलीतून. आणि त्यावेळेला हे वरून तिच्या गळ्यामध्ये ही पुष्पाची माळा पडली आणि तत्क्षणी तिचा प्राण गेला. माय विना त्या लेकराला राहावं लागलं. ऋषींचा शाप जो होता तो पळाला आला आणि ही हरिणी जी अप्सरा होती ती मुक्त झाली. पुढे अजराजांनी दशरथाचा सांभाळ केला. म्हणजे या सांगण्याचं कारण जे आहे, नल दमयंतीची तर कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. हाल 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 भोगावे लागले. द्यूतामध्ये नलानं सगळं साम्राज्य तो हरला आणि नल आणि दमयंतीची फरफट झाली. मग या बाईनं, एका बाईनं उपमा दिल्या होत्या, अजा आणि इंदुमती सारखे दिसत आहेत, नला आणि दमयंती सारखे दिसत आहेत. दुसरी पटकन म्हणली, खरेच तव जन्मली जनुही परस्परास्तव तेवी, परीन बाई ईश कृपेया तशी संकटे यावी, जय हरी सुख कंदा. बाई तू म्हणली ते खरं आहे, म्हणली दिसतायत चांगले, पण देवाच्या कृपेने यांच्यावर तसे त्यांच्यासारखे संकट येऊ नये एवढा आपण देवाकडे मागूया. अवलोकी कुणी वेशभूषणा स्वतः सवे करीती तत्तुलना, दिकुन वैभवे कंसास्तविती कितीही भगिनी वरती प्रीती. कुणी त्यांचे वेशभूषा पाहावेत, कपडे पाहावेत, काय भारीची पैठणी नेसली, काय बनारसी नेसली, कुणी म्हणावं किती सुंदर दागिने घातले, कुणी कंसाचं वैभव पाहून त्याचं स्तवन करावं. म्हणलं भाऊ असावा तर कंसासारखा, नाही तर आमचे पूजेला आलेलं पीस सुद्धा ओवाळणी म्हणून घालते. म्हणलं इतकं बायांना कौतुक वाटायला लागलं, इतकं कौतुक वाटायला लागलं की कंसासारखा भाऊ पाहिजे. वर वर बघणारा गमावे, प्रेम देवकी वरी असावे, प्रयत्न कंसाचे परी होते, वैभवा फुले मिरवाया ते. याचे प्रयत्न काय होते, याला प्रेम नेम काय नव्हतं, याला स्वतःच वैभव मिरवायचं होतं. वरात ऐशी आनंदाने मिरवित होती राजपथाने, तो आकाशी शब्द उमटले, हर्षगिरीवर वज्र कोसळे. त्या आनंदाच्या पर्वतावर एक वज्र कोसळावं असे आकाशातून शब्द उमटले. काय शब्द उमटले, पती सदना ज्या देवकीस तू मिरवित कंसानेसी, तिचा 8वा गर्भ पुढे तुझ नेल यमलोकासी, जय हरी सुख कंदा. पती सदना ज्या देवकीस तू मिरवित कंसानेसी, पती सदना ज्या देवकीस तू मिरवित कंसानेसी, तिचा 8वा गर्भ पुढे तुझ, तिचा 8वा गर्भ पुढे तुझ नील यमलोकासी, जय हरी सुख कंदा. मेघ श्याम मुकुंदा, जय हरी सुख कंदा. काय म्हणाल
आकाशवाणी असं म्हणाली, अरे कंसा, ज्या देवकीला तू एवढा मिरवत न्यायला लागलास, तिचा 8वा गर्भ तुला यमलोकाला नेणार. ट्रान्सफर ऑफ सीन झाला. दृश्य क्षणात पालटलं. कसं पालटलं? पिके बहरलेल्या शेतावर अवचित पडले की दुर्धर, मोहर दळवळला आंब्याचा, वर्षवरे पाऊस गारांचा. पीक भरलेलं आहे आणि त्याच्यावर किंवा दुर्धर असं त्याच्यावर दव पडावं, किंवा आंब्याला मोहर लागलेला आहे आणि गारांचा पाऊस पडावा आणि जसं नुकसान व्हावं तसं काहीतरी झालं. शिखर मंदिरी जव चढलेन, तोचा दळे बीज कडाडून, तसेच केले न भोगिरेने, क्षणात सारे उदासवाने. मंदिराचं शिखर चढतोय आणि ते लावतानाच, वर कळस बसवत असतानाच वीज कोसळावी, सगळं चक्काचूर व्हावं, तसं या आकाशवाणीनं सगळं उदासवानं करून टाकलं. म्हणजे आतापर्यंत जे मंगल होतं ते उदास झालं. भगिनीवर कंसाची प्रीती, भोळ्या लोका वाटत होती, क्रूर हृदय परी अजून तयाचे, पुरते नव्हते दिसले साचे. त्याचं क्रूर हृदय कोणाच्या लक्षात आलं नव्हतं, नुसतं वरवरचं प्रेम त्याचं लोकांना दिसत होतं. कसं होतं ते? प्रकाश असता मंद काननी, रत्न ते वडे येत दिसोनी, तो तळपावी वीजांबरी, प्रगटे काळा नाग विषारी. एक कल्पना अशी आहे की नागाच्या डोक्यावर नागमणी असतो म्हणून, आणि दुरून माणसाला पाहिल्यावर रत्न आहे म्हणून दिसतं अंधारामध्ये, आणि त्या रत्नाला घेण्यासाठी म्हणून तो मनुष्य त्या रत्नाच्या जवळ जावा आणि एकदम वीज लखलख चमकावी, आणि ज्यावेळेस त्याला तो खालचा नागोबा दिसावा त्यावेळेला जशी अवस्था होते तशी लोकांची काहीशी झाली. किंवा लांबून वाघाच्या डोळ्यासी, भ्रमे दिवा माणिकी प्रवासी, परी कळोनी एक शेवटी, गृहदीपन मृत्यूची दिवटी. अंधारामध्ये एका वनामधून एक मनुष्य जात होता. लांबून त्याला 2 दिवे लागलेले असा भास झाला. त्याला वाटलं आहे गडे थांबायला काहीतरी ठिकाण आहे आणि तिथं आपल्याला रात्रीचा विसावा भेटेल, म्हणून तो जवळ जसा गेला आणि जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं हे दिवे नसून वाघाचे डोळे. त्याची जी अवस्था होईल ती अवस्था इथं सर्वांची झाली. घोर शब्द ऐकता न भाचे, रूप खरे प्रगटे कंसाचे, स्वतःवरी बेतता येऊनी, प्रेम खलांचे टिके पोटुनी. जिथं स्वतःवर बेतलं तिथं दुष्ट माणसाचं प्रेम कुठं टिकणार आहे म्हणून. आणि कंसाचं खरं रूप प्रकट झालं. क्रूर भयंकर मुद्रा झाली, खदिरांगार जणू डोळे, रुधिर येई तो अधर चाविले, कर खाऊन दात खले, खडग उपसुनी रक्त पिपासू, रथा कालती घेत उडी, प्रगटत मूर्त कृतांत जणू का प्रलयाची येताच घडी. क्रूर भयंकर मुद्रा झाली. खदिरांगार म्हणजे निखाऱ्यासारखे कोळस, लाल बिस्तवासारखे डोळे झाले आणि कर्कराने आपले ओठ चावले, दाताखाली रक्त यायला लागले त्याच्या ओठातून, आणि त्यांना आपलं खडग उपसलं, तलवार उपसली आणि रथाखालती ओढी पुढी घेतली आणि जणू काही यमराज साक्षात समोर उभा आहे असा भासत. ससाण्या परी घालून झेप, धरी भगिनीचा केश कलाप, ओढून पाडी ती जशी क्रूर, लोकांच्या अश्रूसह भूवर. त्यानं ससाण्यासारखी झेप घेतली, बहिणीचे केस धरले आणि त्याला फरकन खाली ओढलं, जणू लोकांच्या डोळ्यातल्या अश्रूचा थेंब खाली गळावा अशी ती रथावरून खाली पडली. फुटले कंकण तुटल्या माळा, धूळ माखली सर्वांगाला, भावी सुखाच्या सर्व कल्पना, विस्कटल्या सह वस्त्रभूषणा. तिचे वस्त्रभूषण जसे विस्कटले तशा तिच्या भावी सुखाच्या ज्या काही कल्पना होत्या त्या सुद्धा विस्कटून गेल्या. आनंदामधी रमली होती, नवपरिणिती मुग्धा युवती, क्षणात परिसारे पालटले, अमृत इच्छिता गरळ उसळले. अमृताची इच्छा केली होती तिनं आणि गरळ तिच्या समोर येऊन पडली. पळभर तिज काहीच कळेना, बधिर इंद्रिये सारी, निमिषार्धे मग होत घाबरी, मरण बघून सामोरी, जय हरी सुख कंदार. मरण समोर दिसलं, तिला पळभर काहीच सुचलं नाही, घाबरी झाली. घाम सुटे थरथरे देवकी, कोमल हृदयी भरली धडकी, विवर्ण्य झाली शब्द फुटेना,
जलतरळे भय चंचल नयना. ते कोमल हृदयाची होती ना, त्यांचं वर्णन याच्यासाठी केलं होतं. पांढरी पट्ट झाली, तिला शब्द फुटला, डोळ्यामध्ये पाणी दाटलं, काय करावं काय बोलावं हे तिला पुढचं काहीच कळत नव्हतं. किती तरी जमले जन मिरवाया, धजे न एकही पुढती भाया. पुतळे जणू सारे दगडांचे, घोर संकटी कोण कुणाचे. आता हिंदूंचीच वरात होती ती, वरात हिंदूंची होती ना. असं काही झाल्यावर धावून येणारे ते असतात. आपले दूर पळाले सगळे, कोणी मदतीला आलं नाही. शांत न बसवे वसुदेवाला, तो धैर्याने पुढती झाला. संकट भीता साह्य करावे, थोरासी सहज ये स्वभावे. वसुदेवाला काही शांत बसवलं नाही, तो पुढं झाला. ती तर त्यात न ओढा पत्नी, भाग रक्षिणे नाना यत्नी. अग्नि साक्ष तद्भार शिरावर, घ्यावी केली मग माघार. तर त्याची नवपरिणीत पत्नी होती, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीचरामी प्रतिज्ञा घेतलेल्या होत्या. तिला तसा सोडून कसा जाईल. तो आडवा आला, धीर दिला तिज वसुदेवाने, बघुनी प्रेमळ नयने. बोलत कंसा मंजुल वाचा, कर धरुणी धैर्याने जय हरी सुख कल्ला. तिच्याकडे एक कटाक्ष टाकला, तिला धीर आला आणि यानं कंसाला मंजुळ वाचाने एकच शब्द काही शब्द बोलले. काय म्हणला, धीर धरून कंसा थोर तुझे महिमान, भोज कुला तू शिरो भूषण. शूर रणी का कुणी तुझ्या सम, का करीशी मग अनुचित काम. कंसा तुझा महिमा मोठा आहे, तू या भोज कुलाला शिरोभूषण आहे, तुझ्यासारखा कुणी रणामध्ये शूर नाहीये, तू हे असं अनुचित काम का करतोयस. आपण फलवेली लावावी, काले ती पुष्पोन्मुख भावी. हिडके एखादे येईल फळ, गृहीत धरून कोणी छेदी वेल. ते म्हणले आपणच एक वेल लावावा आणि तो बहरावा, आणि आता त्याला किडके फळ येतील म्हणून काही सगळा वृक्ष कुणी तोडून टाकतं का म्हणले. वरातीची ही मंगल वेला, थाट येतीचा तुवाच केला. नववधूया समयी अधिदेवी, तिलाच का पायी तुडवावी. त्यातल्या त्याची वरातीची वेळ आहे म्हणले. हा थाट सुद्धा तूच केलास, आणि नवरी जी असते ती या वेळेची अधिदेवी असते. आपण लक्ष्मीनारायण म्हणतो ना, तिला पायी तुडवणार का तू. स्त्री हत्या मोठी सर्वाहुन, भगिनी ही धाकुटी तयातून. कन्ये समलाडकी असावी, तिलाच कारे वध्य गणावी. एकतर स्त्री हत्या सगळ्यात वाईट आहे, सगळ्यात पाप देणारी आहे, आणि त्यातल्या त्यात ही तुझी बहीण आहे, धाकटी बहीण आहे. ती धाकटी बहीण तर कन्येच्या योग्यतेची असते, तिला मारतो का म्हणते. धरुणी जो तू हे तुमनासी, हिला वधाया उद्यत होसी. मारून ही जसी साधे तोका, कोणा मरवदया भूलोका. ते म्हणजे तुझा हेतू काय, तुला मरण नकोय, तिचा 8वा गर्भ मारणार असं मी ऐकलं म्हणलं. पण तिला मारून हे भागणार आहे का म्हणले. कोणी अमरपट्टा घेऊन आलाय का म्हणले. इथं कधी ना कधी तर मरावं लागणार आहे. बली धनी विद्वान सेना, मरण न चुकले कवना. म्हणून यशासी डाग न लागो, तेच धरावे स्वमना जय हरी सुख कंदा. तुझा यश कलंकित होऊ नये म्हणजे. किती बलवान असता, धनी असता, विद्वान असता, मरण काही कोणाला चुकलं नाही म्हणजे. तुझ्या यशाला डाग लागू देऊ नकोस, म्हणून तू हे काम करू नकोस. शक्य असूनही इच्छा पूर्ती, संतन दुष्कर्मे आचरती. प्रयत्ने जे अशक्य घडणे, यास्तव का मग पापाचरणे. त्यांना शक्य असते म्हणजे मृत्यूला दूर ठेवणं, ते सुद्धा संत हे दुष्कर्म करत नाहीत म्हणून. आणि जे प्रयत्नानं सुद्धा आपल्यासारख्याला अशक्य आहे, ते तू पाप करून कशाला त्याच्यात भर घालतोस. सुज्ञा म्हणून विनवित तू ते, जीवदान दे मम वारी येते. दीनपणे तुझकडे बघे की, प्रिय भगिनी ही तुझी देवकी. तू सुज्ञ आहेस, माझ्या बायकोला जीवनदान दे, तुझ्याकडे बघ कशी दीनपणानं पाहायला लागली. बरं एवढं बोलून काही उपयोग झाला का. या बोलण्यानं कसं झालं. भाषण परिते सर्वही विफल, घड्यावरी पालथ्या जसे जल. बी पडले जाऊन खडकावर, कसे फुटावे दया सांकुर. हे सगळं भाषण विफल झालं म्हणे. पालथ्या घड्यावर पाणी,
किंवा एखाद्या खडकावर जाऊन बी पडावं ते काही उगवणार नाही, तसं काहीच झालं. वाळवंट का सुपीक झाले कितीही जरी त्यासी नांगरिले, सुसरीच्या पाठीसी मार्दव एका भिजुनी जली सदैव. किती नांगरलं तरी वाळवंट काही सुपीक होणार आहे का? किंवा पाण्यात राहते म्हणून मगरीची पाठ काही मऊ होणार आहे? याला काही फरक पडला नाही. दुष्टवर्तनी सपालट देवी, सौम्य भाषणे पडेल केवी, नवल हेच ऐकून घेतले इतुका वेळ तयाने सगळे. म्हणजे त्याच्यावर फरक तर काही पडला नाही, फक्त नवल एवढंच म्हणजे त्याला वसुदेवाचं एवढं बोलणं ऐकून तरी घेतलं. दूर ढकलुनी वसुदेवा ते क्रोधे शस्त्र उगारी, बघवेलन ते म्हणून झाकी डोळे नगरी सारी, जय हरी सुखकंदा. वसुदेवाला दूर ढकललं आणि शस्त्र उगारलं क्रोधानं करत. आणि हे काय आपल्या जन बघवत नाही म्हणून लोकांनी आपले डोळे मिटले. लोकांना वाटलं आता देवकीची किंकाळी ऐकू येईल शेवटची. देवकीची अंतिम किंकाळी परिणच कोणा ऐकू आली, ध्वनी नवाची सुखवी कर्ण, श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण. किंकाळी काय ऐकू आली नाही, लोकांना मंजूळ स्वरामधलं भजन ऐकू आलं, श्रीनारायण जय नारायण. नारदास बघताच पुढारी, क्रोधास असी कंस आवरी, शांतवीन हृदयास गुणाचे, पवित्र दर्शन सत्पुरुषाचे. नारदांना पाहिल्याबरोबर कंसानं आपली असी म्हणजे आपली तलवार आवरली. साहजिक आहे, सज्जनांचं दर्शन झाल्यानंतर, सत्पुरुषांचं पवित्र दर्शन झाल्यानंतर कुणाचंही हृदय शांत होतं. कंस दुष्ट जरी असला तरी त्याच्या हृदयाला थोडी शांतता प्राप्त झाली. श्री कृष्णाची भावी माता, देवकी सत्या कंसे वधिता, विलंब घडला भगवत जन्मा, म्हणून नारदे घेतले श्रमा. आपले नारद का आले तर कंसाची आई आहे म्हणले, हीच जर मेली तर पुन्हा भगवंताच्या जन्माला उशीर होईल, नसती भानगड. म्हणून नारद म्हणले आपण थोडी मरमर केली, थोडी मेहनत केली तर काही हरकत नाही, आपल्याला जावंच लागेल. म्हणून नारद इथं आले. स्वीकारून सर्वांचे वंदन, करीती कंसासी स्मित भाषण, मांडिले सहे काय भूपते, शस्त्र तुझे ना व्यर्थ कोपते. आता नारद बोलायला लागले. सर्वांनी नमस्कार केला. नारद हळूवार शब्दात कंसाला म्हणाले, कंसा अरे काय म्हणलंस म्हणले, राजा आहेस तू, आणि राजा असा अवेळी कोपत नाही. राजाला फक्त रणावरच कोप आला पाहिजे, तू चुकीचं करतोस. म्हणजे नारदा तुम्ही ऐकलं नाही का म्हणलं, कंस वदे आठवा गर्भमज, वदिल हिचा नभ सांगे, म्हणून हिला मारून विष पादप, मूळच छेदित अंगे, जय हरी सुखकंदा. म्हणजे कंस म्हणाला हिचा आठवा गर्भ मला मारणार आहे असं नभानं सांगितलंय, मला आकाशानं सांगितलंय. म्हणून काय करतोय म्हणले की विष पादप, हे विषाचं झाड आहे, विषवल्ली जी आहे ती मुळापासून छेदून टाकतो, म्हणजे हिला मारून टाकतोय, म्हणून हे सगळं करतोय. नारद म्हणाले, छे छे कंसा हिला वधोनी, मुनिवर म्हणती तुझीच हानी, पुन्हा कुठेही येईल जन्मा, ठाव तुला लागेल कसामा. अरे कंसा काय करतोस म्हणले, तू चुकीचं करतोस, माझा सल्ला ऐक म्हणले. मी इथं तू हिला मारून टाकशील, इथं समोर आहे म्हणले, पुन्हा न जाऊन कुठं जन्माला येईल, कुठं शोधत बसशील म्हणले, तिथं जन्म घ्यायचा काय राहणार नाही का म्हणजे, तिला आठवा गर्भ पुन्हा तुझा जीव घेण्यासाठी कुठं ना कुठं तो जन्माला येईल. युक्ती तुझसी कथितो यास्तव. आता यालाही थोडस पटलं. नारद म्हणाले तुला एक युक्ती सांग, हिला बंधनी पतीसह ठेव, अपत्य जे जे होईल याते, टाक तत्क्षणी चिरडून त्याते. हिला म्हणजे नवऱ्यासोबत हिला कारागृहात ठेव, तुरुंगात ठेव, आणि तिला जे जे अपत्य होईल ते ते मारून टाक. आता वरून जाऊन चित्रगुप्ताकडून हिशोब घेऊन आले होते नारद महाराज, याचे काहीतरी 8 पाप भरायचे राहिले असतील. म्हणून नारदांनी सांगितलं त्याला की तू सगळेच जाऊन सगळेच मार म्हणलेले, जे जन्माला येईल ते उपजलं की मार. त्याला पटलं. सवेच पटले ते कंसाला, मूर्ख बाळ तो भुलावनीला, वदे दुष्ट तो वसुदेवा प्रत, काय संधी हा तुम्हास संमत. त्याला पटलं, लागली वसुदेवाला, तुला एका संमत सांग, तुला मान्य असेल तर तुम्हाला दोघांना कैदेत ठेवतो, तुरुंगात ठेवतो, आणि तुम्हाला जीवनदान देतो.
वसुदेव ही गांगरला क्षणभर परी संमती देई नंतर पुरुष करी दूरचा विचार स्त्री सन बहुधा इतका धीर. माणूस थोडा दूरचा विचार करतो, स्त्रियांना तेवढा धीर नसतो. आणि थोडा गांगरला पण म्हणला ठीक आहे, मान्य आहे मला. आता वसुदेवाला वाटलं असेल म्हणा, होईल वानच मूला म्हासी म्हणत कुणी सांगावे, जगेल होता निश्चय नाही काकरीचे टाकावे. जय हरी सुखकंदा. न जाणू आम्हाला लेकरू होईलच का नाही म्हणले, आणि झालं तरी ते जन्मल्यावर जगल का नाही काय सांगावं म्हणजे, आज हातचं का सोडायचं एवढा विचार करून तू हो म्हणून गेला. परी देवकी वदेस कुंदुनी सुखे टाकमम कंठ चिरोनी, अपत्य वध कल्पनेमध्येही स्त्री हृदयासी सोसत नाही. अपत्याचा वध कल्पनेमध्ये सुद्धा मला सहन होणार नाही म्हणून माझा कंठ चिरून टाक, म्हणजे मारून टाक, मला काही गरज नाही मला, ते असं जीवन सुद्धा मला नको. बंधन त्या करण्या आज्ञा पुन्हा. संसारा कुठं वेळ होता ते ऐकायला, सांगितलं घाला म्हणजे बंदी त्यांना, आणि तडतडा निघून गेला. बंधन त्या करण्या आज्ञा पुन्हा कंस चालता झाला तेथून, घट्ट धरोणी नारद चरण रडे देवकी आक्रंदून. तिला घट्ट नारदाचे चरण धरले, आक्रंदून रडायला लागली. नारद म्हणाले की मग तिलाच ऐकू येईल असं म्हणाले असते. मातेन धरी मम पायाते वंदनीय गे तूचा माते. माझे पाय धरू नको माय, तूच आम्हाला वंदनीय आहेस का. पूर्ण ब्रह्म परमेश परात्पर उदरी तुझी अवतरणार. प्रसंगाकडे पाहून निष्ठुर वदलोन त्याची मला क्षमा कर. असे कसे तरी लव शांत मुनी अंतर्हित झाले नारद मुनी. म्हणले प्रसंगच असा बिकट होता म्हणून मला असं निष्ठुर वागावं लागलं, मला क्षमा कर मा. आणि असं म्हणून नारद तिथून अंतर्धान पावले. कंसाज्ञेने दंपतीस त्या नेले कारागारी, भयान भिंती चेत रक्षिती निज वैभव अंधारी. जय हरी सुखकंदा. कंसाच्या आज्ञेप्रमाणे त्यांना कारागारात नेऊन घातलं. तिथल्या अंधारामध्ये त्या भयान भिंती त्या अंधाराचा वैभव जपून ठेवत होत्या. अशा त्या कारागृहामध्ये या दोघांना बंदिवासात ठेवले. कसे राहत होते. आकाशासव पृथ्वी जेवी गाढतमी दर्शे बुडवावी. म्हणजे अमावस्येच्या दिवशी, दर्श म्हणजे अमावस्येच्या दिवशी जशी पृथ्वी अंधारामध्ये बुडवून टाकावी आकाशासहित. आनंदासव अथवा आशा दुर्दैवाने करणे विवशा. आनंदासोबतच आशेला सुद्धा विवश करावं दुर्दैवानं, अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली. सत्यासह वासरला वाणी स्वार्थे जणू ठेवणे कोंडुनी. वसुदेवासह तशी देवकी बंदी केली कंस सेवकी. माणसाच्या अंतःकरणात स्वार्थ असला की त्याच्या सत्य म्हणजे सरळ वाणी तर येतच नाही, पण सरळ सत्य सुद्धा येत नाही. आपोआप स्वार्थ असले की खोटं आहे. तसं झालं म्हणले. वसुदेवासह देवकी त्या कंसाच्या सेवकांनी बंद केलेली होती. ज्यांनी उपभोगणे विशेष. एवढा थाट पाहिला आपण. पुढे त्यांच्या नशिबात काय होतं खरं तर, राजमंदिरातले विलास. पण तसं झालं का? तसं नाही झालं. उदास जीवित जगती तेची विचित्र करणी की दैवाची. उदास जीवित त्यांच्या नशिबाला आलं की दैवाची करणी. धीराचे ते परिदोघेही त्रासिक कोणी झाले नाही. मधुर वर्तने परस्परांना सुखवित करीती कालक्रमणा. दोघे धीराचे होते, एकमेकांना कुठलाही दोष न देता, म्हणजे तुझा पायगुण माझा पायगुण असं काही न म्हणता दोघे एकमेकाला सांभाळून घेत होते. मधुर वर्तनानं कालक्रमण करत होते. जाती दिवसा मागून राती मासही काही सरले. गर्भवती जाबली देवकी वसुदेवे पाहियले. जय हरी सुखकंदा. दिवसामागून दिवस गेले. देवकी गर्भवती झाली. वसुदेवाच्या ते लक्षात आलं. फिकटपणाये वदना किंचित शोभे जणुका कमलर जोहत. मंदगती जाहली मंदतर अलसलोचनी दिसे मनोहर. प्रिय पत्नी ती प्रथम गर्भिणी आनंदेन च पूर्ण पाहुनी. वसुदेवाच्या परिहृदयात वचन दिलेले सलत सदोदित. बायको पहिल्यांदा हृदय आहे, आनंद तर व्हायला पाहिजे, पण याच्या मनामध्ये याच्या हृदयामध्ये सारखं दिलेलं वचन सलत होतं.
पुरे दिवस भरता गर्भासी शुभाननादे जन्मसुतासी कीर्तिमंत हे नाव तयाचे लोकी विश्रुत झाले साचे. त्याचं नाव कीर्तिमंत असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आता बारसं तर झालं नव्हतं. पहिल्या दिवशी जो ज्याचा जीव गेला त्याचं बारसं कधी झालं, त्याचं कीर्तिमंत नाव कधी ठेवलं, का झालं हे असं. जन्माधी प्राण देऊनी जाने रक्षियली निज जननी प्रसिद्ध होण्या त्याचे नाम नामकरण विधीचे नाकाम. ज्यानं जन्माच्या आधीच आपल्या मायेचं रक्षण केलं, स्वतःचा जीव देऊन, त्याचं नाव ठेवण्याचा वेगळा नामकरण विधी करण्याचं काही काम नाही म्हणले शास्त्राने सांगितले. त्याचं नाव कीर्तिमंत. त्यानं आधीच जन्माच्या आधीच आपली कीर्ती दिगंत करून ठेवली. पाहुन मूर्ती मृदुल चिमुकली भान विसरली देवी अपत्य जन्मा परिस्त्रिया ते दुजे न काही भुलवी जय सुखकंदा. सगळ्या प्रसव वेदना विसरली आणि ती मृदुल चिमुकली कोवळी मूर्ती तिला समोर पाहिली आणि ती सगळं विसरून गेली. आतापर्यंत झालेला त्रास, आतापर्यंत झालेला वेदना. मुळात अपत्य जन्म हे सारखं स्त्रियांना दुसरं सुख कुठलं नाही. इकडे वसुदेवाच्या मनात काय चाललंय, चिंती परी वसुदेव मनाते आता उचलणे अवश्य याते सुता सवे जो अधिक रमेल वियोग तो दुस्सह होईल. वसुदेवाने विचार केला की जर याच्यासोबत जास्त वेळ रमली तर हिला दुःख जास्त होईल, त्याला लवकर उचललं पाहिजे. दाबुन कष्टे व्यथा हृदातील थोपवुनी अश्रूंचे ओघळ निज भार्येच्या अंकावरुणी मूलतये घेतले उचलुनी. तिच्या मांडीवरचं लेकरू तटकन उचलून घेतलं. पती मुख दिसता उदास वाणी. आता पहिल्यांदा तिला वाटलं नवरा कौतुकाने घेतोय, पण तिचं जेव्हा नवऱ्याच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं आणि तिनं नवऱ्याचा उदास चेहरा पाहिला की चरड झालं तिच्या काळाचा. सर्वही मग जाणिले ती येणे हंबरडा फोडून भूतळी नवप्रसूता ती कोसळली. कुठ्यानं अंबरडा फोडला आणि ती तिथं धरणीवर पडली. बांध फुटे वसुदेव हृदाचा उरावरेणा अश्रूंचा परी प्रसंगी वज्राहुनही सज्जन होती कठोर हृदयी. त्याचा सुद्धा बांध फुटला, त्यालाही अश्रू आवरेना, पण सज्जन होता. प्रसंगी वज्राहुन कठीण असं वागणं असतं सज्जनांचं. आणि त्यानं मनावर दगड ठेवला, आपल्या हृदयावर दगड ठेवला. जडपद टाकी पुढे मूर्छिता भार्या ओलांडून ती कंसा सन्मुख नीट येऊनी बालक ठेवी पुढती जय हरी सुखकंदा. ती मूर्छित झाली होती, त्यालाही बरं वाटलं, जाऊ दे म्हणले. ती बेशुद्ध पडली ते बरं झालं. तसंच तिला ओलांडून कंसाजवळ ते लेकरू घेऊन वसुदेव आले आणि वसुदेव कंसाला म्हणाले, शून्य रवे वसुदेव बोलला बालक हा नवजात आणला याचे वाटेल ते करावे शब्द पाळिला निज वसुदेवे. या वसुदेवानं दिलेला शब्द पाळला. म्हणले तुला पाहिजे ते कर, हे नवीन झालं आता नेमकं झालेलं लेकरू तुझ्या समोर आणून ठेवले. बालक ते पाहता निरागस हात चिमुकले मुद्रा दोबस मूठ आपली चोखीत पडले कंसमणी वात्सल्य उपजले. आप्पाच्या काव्याचे ही खरी खासियत आहे, हे वैशिष्ट्य आहे. ते वाक्य वाचताना ते लेकरू समोर दिसतंय. बालक ते पाहता निरागस हात चिमुकले मुद्रा लोभस मूठ आपली चोखीत पडले कंसमणी वात्सल्य उपजले. कोणालाही असं लेकरू पाहिल्यावर वात्सल्य निर्माण होईल का नाही? कंस दुष्ट होता, पण क्षणिक का होईना त्याच्या मनात वात्सल्य निर्माण झालं. वसुदेवासी देई उत्तर. वसुदेवा मित्र आहेत आपण, पण मी काही इतका निष्ठुर आहे का? नाही, मी न समजता तितका निष्ठुर हा न्या इतरही सुखे वाढवा आणून द्या मज परी आठवा. मी काही इतका निष्ठुर नाही म्हणले, हाय न्या इतरही वाढवा पण तो आठवा मला आणून द्या म्हणले. वसुदेव सुज्ञ होत. कंसाच्या म्हणजे क्षणभर येणारा जो बोलावा असतो किती काळ टिकल मृगजलासारखा, काही त्यांच्या मनात मुळात शंका होतीच. ठीक आहे म्हणजे त्याला कंसाने ते लेकरू उचललं. चुंबुण कंसे मृदुल कपोला बालक दिधला वसुदेवाला. खाली ठेवलेलं लेकरू उचललं, कंसाने त्याचं चुंबन घेतलं आणि वसुदेवाच्या हातात दिलं. परी भाखल हृदयातील गहिवर जल टिकते
एका तप्त शिलेवर, या दुष्टाच्या हृदयातला हा गैवर किंवा एखाद्या तापलेल्या शिळेवरचं पाणी किती वेळ टिकणार आहे म्हणजे. तो तिथून निघाला. मुळात वसुदेवाच्या मनातही धाकधूक होतीच, ते हळूहळूच चालले होते. त्याच्या मनात काय वाटत होतं की हे पुन्हा तिथं बायकोपर्यंत गेल्यानंतर त्यानं तिच्या हातून जर हिसकून घेतलं तर तिला काय वाटत. या कल्पनेनं वसुदेव पावलं हळूहळू टाकत होते. कंस विचारा करी मानसी, उलट्या डोक्याची माणसं, सोडून देणे उचित नयासी, गाठ असे ही शठ देवाते, उलटे सुलटे मोजतील ते. म्हणले काही खरं नाही म्हणले, त्या शठ असणाऱ्या फसवणाऱ्या देवांशी गाठ आहे म्हणले. ते काही करू शकतात म्हणजे उलट सुलट मोजतील म्हणले. इकडून 1 ते 8 मोजत गेले का तिकडून 1 ते 8 हा 8वा यायचा म्हणले. पुन्हा विचारायला म्हणले याला मारून टाका, मधले सोडा. पुन्हा म्हणले त्यांना असे गोल ठेवले 1 2 3 4 5, कुठूनही चालू केला तर कोणता 8वा म्हणले. देव करामती आहेत म्हणजे, यांच्याशी गाठ आहे म्हणजे. आणि होतही बरं तसं. वचन देवाने राक्षसही काय करायचे की तपश्चर्या करायचे आणि आशीर्वाद एकच मागायचे, मी अमर हो, म्हणजे मेले नाही म्हणजे हे विजय. मग असं करता करता नरसिंहाच्या अवतारात त्यानं वरदान मागितले. मग फट सापडली ना पण शेवटी देवाला. तो म्हणला मला माणसाच्या हाताने नाही, प्राण्याच्या नाही, घरात नाही, बाहेर नाही, बरेच त्यानं कंडिशन्स टाकले. तर देवाने बरोबर फट काढली आणि नरसिंह अवतार घेऊन त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. असाच एक नमुची नावाचा एक राक्षस होता. त्या नमुचीनं मला ओलही मारणार नाही, वाळही मारणार नाही असा वर मागितला ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवालाच का शंकरा तरी त्या दोघांपैकी मागितलं. आता ते निस्तरावं लागायचं दुसऱ्या देवाला म्हणजे असं भगवंताला येऊन निस्तरावं लागायचं, कारण एक तर भोळे साम होते, मागितल्यावर की देऊन मोकळे व्हायचे. मग आता काय करावं याला. ओल एक विचार करा, ओलं नाही वाळलं नाही असं जगात काय. सगळ्या एक तर माणसाचा देह सुद्धा ओला आहे, मेल्यानंतर वाळलाय, तो वाळून गेल्यावर वाळलाय. लाकूड ओलं असताना ओलं आहे, वाळल्यावर वाळलंय. प्रत्येक गोष्ट एकतर ओली असते किंवा वाळलेली असते. मग त्यात फट अशी शोधून काढली देवांनी. समुद्राचा फेस, फेण ज्याला म्हणलं जातं, तो घेतला, त्याच्यामध्ये वज्र घातलं इंद्राचं आणि ते ओलही नाही वाळलं नाही म्हणून त्याला वचना मारलं. हे सगळं याला ज्ञाता होतं. कंस जरा जुने कथा भाग वाचत होता, मोठ्या पुराण ऐकायला जात होता, त्याला त्याच्यामुळे माहित होतं की फट कशी सापडते. म्हणून ते मला नाही हे काही योग्य नाही म्हणे, त्याला सोडायचं नाही म्हणे. वेगे धाडून निज दूताशी, ओढिता आणि वसुदेवासी, आपटिले ते मूल शिळेवर, कोमल काया केली चूर. आता ते एवढ्या लेकराला मरायला काय वेळ लागला, त्यानं गरगरा फिरवलं, दणकन शिळेवर आदळ. लेकराचा प्राण गेला. शोकाकुल वसुदेव कसा तरी झाला परतून येता, कंस करातून सुटेल सुतहा, विश्वासची त्या नव्हता जय सुखकंदा. या वसुदेवाला मुळात विश्वास नव्हताच. शोकाकुल होऊन तो परत आला. अशीच काही वर्षे गेली, 6 मुले वसुदेवा झाली, परी उपजत तद्विनाश होय, व्यसनी पुरुषांचे जणू निश्चय. उपजलं की नाश आहे, उपजलं की नाश, त्याचा उपजला बरोबर नाश व्हावा असे 6 मुलं झाले. आणि 6ला 6 त्यानं कंसानं मारले. दुःखाचे हे कठोर घाले, उभयतांनी त्या कसे साहिले, ठाऊक सगळे त्यांचे त्यांना, काय कल्पना सामान्यांना. त्यांचं त्यांनाच ठाऊक म्हणले दुःख काय असेल त्याच्या मायमाऊलीला आणि त्या वसुदेवाला. आपल्या सामान्यांना त्याची कल्पनाही येऊ शकते नाही. इकडे शेषा म्हणे रमावर. आता हे सगळं प्रकरण खाली चाललंय. आता 6 झाले. आता भगवंताने विचार करायला सुरुवात केली. झोपलेले होते वर शेषराव. म्हणजे काय शेषराव, चला आपल्याला जायची वेळ आली खाली. इकडे शेषा म्हणे रमावर, घेणे आता मज अवतार, तू तर माझा बंधू सखया, येशील नाम सहाय्य कराया. शेषराव भाऊ आहेत म्हणले तुम्ही, आपल्या दोघांना जायचे, आता आपली वेळ आली जायची, तुम्ही येतात म्हणले माझी मदत करायला. हे थोडे गुस्स्यातच होते. नेमकाच पहिला अवतार संपलेला होता, राम अवतार झालेला होता. शेष करी यावरी उत्तरा,
पुरे तुझी संगती श्रीधरा, गेल्या वेळी तुझसह आलो, कनिष्ठ म्हणून सदा कष्टलो. राम अवतारामध्ये लहान भाऊ झालो म्हणले, तुझी संगती नको भावा, फार त्रास झाला म्हणून. आपण ती आरती म्हणतो ना, 14 वर्षे आहार निद्रा नाही दयासी. बिचाराला आहार पण नाही, झोप पण नाही. बरं, काही कारण नसताना वनात आलेला, याची बायको तिकडं, हे तरी राजेसाहेब दोघं नवरा बायको सोबत तरी होते. वर्षभर थोडासा विरह झाला, यालाच बिचाराला 14 वर्ष बायकोही सोबत नको. आणि त्यातही कडी म्हणजे ती सीता नाही ते बोलली होती लक्ष्मणाला. ज्या वेळेला त्या मारीचाला मारण्यासाठी रामराय गेले आणि ती किंकाळी ऐकू आली, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. त्यावेळेला सीता म्हणाली, तू का जात नाहीस, तुला असं वाटत असेल म्हणे त्यांचा प्राण तिकडे जावा आणि तुला माझा भोग घेता यावा. इतकं वाईट बोलली, इतकं टाकून बोलली, मेल्याहून मेल्यासारखं झालं लक्ष्मणा. म्हणजे खूप सहन केलं मी, आता नको म्हणजे एवढं सगळं करून हे बोलणं सुद्धा खाण्याची वेळ माझ्यावर आली होती. म्हणजे मी काही यावेळेस येणार नाही म्हणले. आता देव म्हणले, आता काय करावं, तू तर सोबत पाहिजे. म्हणजे कनिष्ठ म्हणून तुला यायचं नाही ना म्हणले, काय पाहिजे सांग. शेषरावांनी आठ घातली, एक अटीवर येतो बंधू वडील तुझा मी व्हावे, आज्ञेने मम वागावे तू, केलेस मी ततई देवे जय हरी सुखकंदा. एका अटीवर तो मोठा भाऊ होतो, तू मी म्हणत तसं ऐकलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, आता होत म्हणून पुढचं बघू म्हणे. मोठे झाले, मान्य तुझे हे म्हणणे मजसी, जाये देवकीच्या उदरासी. देव म्हणले, जा मी तिथे देवकीच्या उदरात जाऊन ताना पण म्हणले, कशाला म्हणले, मग घ्यायचाच कशाला अवतार म्हणले, गेलं की मरते म्हणजे की मरते, उपद्या की मरते, मला काय तिथे जाऊन फटका काय. आज म्हणजे एक तर माझी सापाची जात, झटका मारला की माझे हाड मोठे होते म्हणले, प्राणच जायची वेळ आहे. आणि तिथं म्हणले, ती गेलं की झटकाच आहे, गेलं की झटकाच आहे, तिथं काय मी जात नाही. उपजताच की मरण तिथे तर, शेष मने माझे रक्षण कर. तू रक्षण करतोस का, तर जातो म्हणजे. आता तुम्हीच म्हणले मोठे वाहन, पुन्हा म्हणाले म्हणजे मलाच रक्षण करा, ठीक आहे. कंसा पुणत्या तपवायाते, 7व्याच महिन्यात तयाते, देवकीच्या गर्भातून नेले, उदरी रोहिणीच्या स्थापियले. हे त्या काळात तंत्रज्ञान आहे. आता काय टेस्ट ट्यूब बेबी करतात, त्या काळात अख्खा गर्भच्या गर्भच इथून उचलला आणि त्या देवकीची जी सवत होती, वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणी, ती नंदाच्या घरी आश्रयानं ठेवलेली होती, कारण याला पुंगवास झाल्यामुळं. ते तिच्या गर्भामध्ये नेऊन स्थानापन्न केला. 7व्या महिन्यात त्या गर्भाचं आकर्षण केलं आणि तो तिकडे नेऊन स्थापन केला. ही वसुदेवाची पत्नी, आश्रयार्थ नंदाच्या सदनी, झाले गर्भाचे आकर्षण, म्हणून सुता म्हणती संकर्षण. त्याला संकर्षण हे नाव पडलं. इथून आकृष्ट करून तिकडे नेला म्हणून तो संकर्षण झाला. आणि तिकडे कंसाला काय वाटलं, कंसाला आता दर्प कसा असतो, कंस म्हणे मम दर्प किती हा, जिरती गर्भ भयाने, आता मात्र राहिले पाहिजे, अतिशय सावधतेने जय सुखकंदा. मलेचा गर्भच जिरला म्हणले माझ्या भीतीनं. आता मात्र 8व्याची वेळ आहे म्हणले, आता सावध राहिलं पाहिजे. आता कंस जे सुचल ते करायला लागले. अडसर घालून कारागारा, वर बसवी जागता पहारा, करीत होता सुचेल ते परी स्वस्थता नये मनाते. आगळ लावावी तर कारागृहाला, मागून आगळ लावावी, पुढून सुद्धा आगळ लावली म्हणजे कंसाने. म्हणजे त्याला का उघडता आलं नाही पाहिजे, बाहेर येता आलं नाही पाहिजे. जे 6-6 घंट्याचे पहारे केले होते त्याला 3-3, 2-2 घंट्यावर आले. जागता पहारा, जागते रोजचा सारखाच घोष म्हणजे एक थोड्या वेळानं करतात दुसरे, याचे पहारे की सारखेच जागते रोजचा जप करायला लागले. हे सगळं केलं तरी देखील कंसाच्या मनाला स्वस्थता काही येत नव्हती. सुचेन किमपि नातसे, मधुर ही रुचे भोजन, पुरात धडकी भरे, हृदय पावते स्पंदन, उगीच बहु ओरडा, करुण सेवका कापवी,
न झोप लवये तया सतत आठवा आठवी. काही सुचना, खाल्ला घास गोड लागला, असा घास घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा आठवा दिसायचा. येतो का माझा जीव घेतो का, त्याच्या उरात सारखी धडकी भरायची आणि हृदय पावते स्पंदन, त्याचा बीपी आग होत असेल एवढा आहे की त्याचा छाती फात्यासारखी धड 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 व्हायची. आणि उगाच ओरडायचं सेवकाला काही कारण नसताना, अरे बघा रे इकडं आलं कोणी, कोण येते तिकडून, आवाज कशाचा येतो, खडखड काय आवाज. याच्या मनाला शांतता कसली नाहीच, याला झोप सुद्धा येईना. पण हा काय करत होता, सतत आठवा आठवी, त्या आठव्याचा आठव केला म्हणून पुढे त्याचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण महाराज की जय. पुढच्या सर्गातलं पहिले एक चरण घेऊ. मौलो योगी भृते शुभासुरध्ने भाले कलामैन्दवी नेत्रे मन्मथदाह कानलशिखां कंठे विषं भीषणं वामाङ्के गिरिजावपुष्यपचिकं भस्मश्मशानोद्भवं तं वन्दे शिरसा भुजङ्गदशनं सर्वैर्लिप्तं शिवं. गोपाल कृष्ण महाराज की जय. शेवटी उद्या तिसरा सर्ग नसणार आहे, उद्या चौथा सर्ग असणार आहे, गोकुल आनंद नावाचा. आणि